नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर नियती चितलिया. सुप्रजामध्ये काउन्सिलरचं मी काम करते. सुप्रजा ही पालकांना एक मार्गदर्शक अशी संस्था आहे. अगदी गरोदर राहिल्यापासून ते मूल 20 वर्षाचं होईपर्यंत अनेक वेळा पालकांच्या समोर समस्या येतात. त्या समस्या सोडवण्यासाठी सुप्रजा ही संस्था आहे. व्हॉट्सअपवर आमचे ग्रुप आहेत. त्याचप्रमाणे सुप्रजाचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे. सुप्रजाचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला सांगा आणि आमचे विविध उपक्रम जे आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या. ह्याच्यावरती संस्कारमाला, गीतमाला, कथामाला अशा माला तर आहेतच, पण त्याच्याबरोबरच आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल सुद्धा विविध व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर मी आता जे सांगितलं की आपल्यासमोर जेव्हा प्रश्न येतात की मी काय करावं, असं करावं की तसं करावं, घरातली लोक काहीतरी सांगतात पण ते कधी कधी चुकीचं सुद्धा असू शकतं, तर मी कोणाला विचारू? याच्यासाठी सुप्रजातर्फे पर्सनल काउन्सिलिंगची सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमची त्याच्यासाठी छोटीशी फी आहे, ती देऊन तुम्ही स्वतःसाठी असं एक मार्गदर्शन तुम्ही आमच्याकडनं मिळवू शकता. त्याचबरोबर जेव्हा नवरात्री येते तेव्हा आम्ही नवदुर्गा नावाचा कार्यक्रम आज मागील 3 वर्ष घेत आहोत आणि आज 4थं वर्ष आहे. नवदुर्गा म्हणजे काय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. नवदुर्गा म्हणजे दुर्गा किंवा काली ही एक वेगळी कुठली देवी नसून आपल्यामधलीच शक्ती आहे. ती एक स्त्री शक्ती आहे. आपण जसं म्हणतो मुलांमध्ये पुष्कळ ऊर्जा असते, तशी स्त्रियांमध्ये सुद्धा पुष्कळ ऊर्जा असते. घरातलं सगळं सांभाळून ती आपले छंद किंवा बाहेरचं काम सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने करू शकते. पण कुठेतरी आज पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ती हरवली गेले. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की बाई जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा ती फक्त मजा करायला पडते. असं नसतं. आपलं काम तिच्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि कुठेतरी समाजामध्ये आपलं एक नाव व्हावं किंवा आपण समाजाला उपयुक्त पडावं अशा पद्धतीची तिची भूमिका असते. ही भूमिका आज दुर्लक्षित केली गेली जाते. माझ्या अनेक विद्यार्थिनी ज्या बाहेर अगदी दुर्गम प्रदेशामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या समोर हा मोठा प्रश्न असतो की घरातल्या बायकांना साधं परीक्षण म्हणजे तपासणी करायला सुद्धा घरातनं बाहेर पाठवलं जात नाही. त्यांना जेव्हा सांगितलं जातं की बायकांना मोकळ्या हवेवरती जरा पाठवा, तेव्हा त्यांना असं सांगितलं जातं की गच्चीवर जातील ना, गच्चीवर फेऱ्या मारतील, तिथे त्यांना मोकळी हवा मिळेल. पण त्यांना घरातनं बाहेर सोडलं जात नाही. अशी एक भीती असते की त्यांच्यावरती वाईट संस्कार होतील किंवा त्यांना कोणतरी वेगळ्याच मार्गावर नेऊन जाईल. असं नसतं. आपले संस्कार जे घरामध्ये असतात ते कुठेतरी बायकांना त्यावेळी आठवतात आणि बायका सगळ्याच काही वाईट मार्गाला जातात असं नसतं. उलट आपल्यामध्ये जी स्त्री शक्ती 50% आपल्यामधल्या ज्या बायका आहेत त्यांचा आपण आज वापर करून घेत नाही आहोत. तो वापर आपण जर करून घेतला तर आपला देश कुठल्या कुठे जाईल. म्हणूनच आपण ही नवरात्री कशासाठी आपण साजरी करतो, तर स्त्री मधली जी शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी आपण ही नवशक्ती ही आपण जागृत करत असतो. तर ही नवरात्री रोजच आपल्या आयुष्यात असावी. आपण जर स्त्रियांनी स्वतःकडे आदराने बघितलं तर आपल्या घरातल्या स्त्रिया आपल्याकडे आदराने बघायला लागतील. त्या आदराने बघायला लागल्या की घरातले पुरुष आदराने बघायला लागतील आणि त्यामुळे आपण समाजामध्ये खूप काही करू शकतो. अशा स्त्रिया ज्या आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, कोणी पोलीस क्षेत्रामध्ये आहे, कोणी संस्कृतचं काहीतरी काम करतायत, कोणी भिक्षुकी करतायत, कोणी आज फिजिओथेरपिस्ट आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. या अशा सगळ्या बायकांना आम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये बोलावतो, त्यांना बोलतं करतो आणि त्यांच्या अनुभवावरनं आपण खूप काही काही शिकू शकतो. नुसतं डॉक्टर इंजिनियरच नाही, पण काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना खूप छान स्वयंपाक करता येतो. मग त्या वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये जाऊन ज्या काही अनाथ मुली असतात, ज्यांना आई नसते शिकवणारी, त्यांना शिकवतात. असं सुद्धा काम तुम्ही करू शकता. एक लक्षात ठेवा बायकांनो, कुठलंही काम कमी नाही. अगदी तुम्ही केर लादी जरी केली तरी ती छान केली, त्याच्यामध्ये चमकणारं आपलं घर केलं, ते सुद्धा एक मोठं काम असतं. मार्टिन लुथर किंगनी असं सांगितलंय की तुम्ही झाडू चांगला काढलात तरी तुमची एक पुढे आठवण काढतील की ते झाडूवाला होता, खूप छान झाडू काढायचा. हेही नसे थोडं के हो.
त्यामुळे बायकांनो, तुम्ही आज जाग्या व्हा आणि आपल्यामधली जी शक्ती आहे ती चोखाळा, ती शोधा. आणि ज्या ह्या आम्ही सगळ्या बायकांना तुमच्या समोर आणतोय त्यांचं उदाहरण थोडं का होईना पण मुंगीच्या पावलाने सुरुवात करा आणि मधली जी स्त्री शक्ती आहे ती जागृत करा. आमचे हे नवदुर्गाचे कार्यक्रम युट्यूबवर वेळोवेळी प्रसारित होतील. मागचे कार्यक्रम सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ते आवडले तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. आणि हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि तिथे नोटिफिकेशन बेल आयकन असतं त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. म्हणजे सुप्रजाचे नवीन नवीन उपक्रम तुम्हाला अवश्य बघायला मिळतील. तर नवदुर्गा ऐका आणि कमेंट करून आम्हाला सांगा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही अजून नसाल तर तुमचा नंबर तुम्ही आम्हाला जर कमेंट बॉक्समध्ये पाठवलात तर आम्ही तुम्हाला लगेच व्हॉट्सअपमध्ये मेंबर करून घेऊ. तर आजच सुप्रजाबद्दल ओळख करून घ्या. नमस्कार.